तुझ्या तर मला भीती दाखवतो रे ना आलाय का थांब थांब जरा थांब थांब तुला डावते तुला थांब सांगते तुला थांब तिथंच नाहीतर एका बकेला दाडवा करीन थांबली मार नको मार नको थांब तिथं सांगते हालू नको नाहीतर खरोखर मारीन काळे मारू नको सांगते तुला माकडा तुझ्या तर आता मी नवा तिनं मारलंय ए फेंग्या तू कशाला दोघा तिसरा मध्ये आला तरी अडवा मी माझ्या नवऱ्याला मारत होते ना काय तुला बघून मारायत नाही बघून होय थांब बघून मारते काळे सॉरी आय ग आईच्या गावात कुठं लपू आता काय करू आयडिया आईला कशी नसते साडी आईच्या गावात कशा नसते तर बायका साडी हो भेटू कुठे गेला आजी माझ्या नवऱ्याला कुठं बघितलं का हो अगं काळे मला तस दिसताना झाल्यास तुझा नवरा काय दिसणार आहे ए म्हातारे टवळे सरळ बोलण्यात का बुक्कीत दाट पाडीन बघ अगे भावाने मला काय वेगळी त्यात आजी तुम्ही इथं आहे मग इथं कोण बसलंय बघू वैद्या आलाय का? तुझ्या तर मी अरे वैद्या का बघायला लागलायस अरे काय नाही काळी मस माझ्या मागे लागल्या काळी मस मग अरे बुरट्या माझी बायको माझ्या मागे लागल्या काय झालं सांगतो अहो बोला मी जर हरवले तर तुम्ही काय करणार काय करणार पेपरला जाहिरात देणार आणि काय लिहिणार त्याच्यात लिहिणार माझी बायको हरवली आहे कोण परत आणून देईल त्याला 50,000 रुपये दंडन चापकाच फटक वैद्या नालाय का कुत्र्या असं झालंय भावा अरे असला कांड करून आलाय वहिनी काय पाया पडतील का तुझ्या भावा ऐक की मला तुमच्या घरातलं पिऊ की नाहीतर तिला गावलं म्हणजे लय मारलं मला ती बरं असं म्हणतोय चल आमच्या घरातलं पिवतो चल इकडे कुठे तिकडे झाल्या बायको या रस्त्याने जाऊया हा मग इकडे चल इकडे चल इकडे चल. भावा कुठे लपू भावा भावा ह्या खाटाखाली लप म्हणजे गावची लवकर अरे टाकल्या म्हणजे बायकोला धरून द्यायचा प्लॅन आहे म्हणून तुझा मार खावा असं वाटतंय काय तुला मी नाही भावा या पोत्यातलं एक नंबर आयडिया भावा यात काय आहे की हातून अरे ह्या आतरून धुवाल जायचंय थांब काढतो आई गे अरे एक राहिलं बघ हा अरे गटूळ कसला आहे अरे काय ती धुवाल मी का बस आठ ठेव जा तू लप त्यात काय चाललंय शिरपा काय अहो मामा ती पिसायला कुत्रा आहे जावा अहो वहिनी का पळताय काय झालं अहो भाऊजी मी आमच्या यासनी उडकते सापडू देच मला जित्तच सोडत नाही त्यांना अहो जाऊ दे तिकडे कशाला दगदग करताय या 5 मिनिटं बसा जाऊ दे कसं आज त्यांना मारल्याशिवाय मी गप्पच बसणार नाही अहो राहू दे या चहा पाणी तर घ्या या पाणी तर प्या या वहिनी बरं तुम्ही म्हणताय म्हणून येते या बुरट्या निघालेल्या अवधसा कशाला आद बोलू तुया भाऊजी मला खरं सांगा आमचे हे नव्हते नाही आले मगाशी आला होता पण ह्या पोत्यात नाही बसलेला बर मग कुठे गेले असतील हो मला काय माहित नाही वहिनी भाऊजी हे पोत कशाला एवढं हलतंय अहो ह्यात पिसायला कुत्रा आहे हे बघा भुंगतय कसलं ह्याच्या कारणाने अहो बाजालं वहिनी बाजालं बाजालं त्याला जंगलात नेऊन सोडायचं आहे बर पण भाऊजी सोडा बर का नाही तर चावल कुणाला तरी नाही ह्याला आत्ता सोडणार आहे जंगलात नेऊन बर भाऊजी मी जाते आमचे आले तर मला सांगा हा नक्की सांगतो हा येते वैभ्या लय लागलं का रे अरे टाकल्या ती जाऊ दे मला लाता 2 कोणी घातल्या सांगा अरे वहिनीने घातल्या वहिनीने कसल्या फिरवून लाता गारलं तू ते रे आकडा तिच्या हातात चप्पल होतं लात तू घातल्यास का नाही खरं सांग अरे आई शप्पथ सांगतो मी मारली होती तुझ्या- वहिनीनं मारली होती शिरपा अरे लप पप्पा आलं असं आहे तसा लप शिरप्या काय हो पप्पा
ते हातरुणाचं पोत घे, वड्याला जायचं हातरून धुया. आलो की थोड्या वेळाने घेऊन येतो. आता काय होतंय तुला याला? अहो माझं थोडं काम आहे पप्पा. बर बर थांब, मीच उचलतो. नको नको पप्पा. ऐक गे. शिरप्या जरा उचलू लाग, जड का लागतंय? अहो वाका आहे ते वाका. बर बर उचलू लाग. ऐक ऐक हळू 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 पप्पा हळू पप्पा. पोत घालतंय रे एवढं. काय बाबा कुत्र्याला जंगलात सोडायला निघाला काय? कुत्र नव हातूर नाही तर धुया निघालोय. अहो हातरून नाही कुत्रा आहे, त्यात कुत्रा मी सकाळीच बघून गेलीये. विचारा भाऊजीसनी. काय रे कुत्र आहे काय? होय. काय आय ग हा खुबा मोडला. वैब्या पोत्यात का लपून बसलायस? अहो ही बायको मारते म्हणून. वैब्या कुत्र्या पोटात लपून बसलाय काय? तुला पण चल घरी. शिरपा तुझा जोडीदार बघला का बायकोचा मार खातोय, आणि मी बघ तुझ्या आईचा कधी अंगाला हात लावून घेतला नाही. रे तुला हातरून आणायला सांगितलेली आणि इथं पोराबर सभा लावत बसलायस व्हय? बर बर बायको आणतो आणतो. शिरपा पडदिसला हातरून घेऊन या. बरोबर आई. काय पप्पा चोपलं तुम्हाला आहे ना? मगाशी तर म्हणला असा अंगाला हात लावून घेतला नाही कधी आईचा. अरे बाळा कायम ती पायानच मारती, त्यामुळे हात लावायचा कधी संबंधच आला नाही. अवघड आहे बायकोचा बैल आहेसा तुम्ही. अरे पहिलं लय चोपलंय तुझ्या आईला, आता नुसतं बघितलं तरी का नाही थरथर कापती. बघायचं आहे की तुला? हातरून घेऊन गेल्यावर दांडक्यानं चोपूनच काढतो, भेटतोय तिला. अरे कुत्र्या अजून इथं खायचंय. जातो जातो बायको, हातरून जातो घेऊन जातो जातो. आईला बायकोनं सुजवलाय पाक. आओ घाबरू नका, नाही काय करत. ऐका माझे पप्पा आणि भाऊ येणार आहे आज. फुकट्या बोड्याची येणार आहे वाटते. काय म्हणलास? कुठे काय? हा जा स्टँड वर आणि घेऊन ये जा त्यासनी. बर येतो येतो. हा हा पायतान कुठं आहे? लवकर ये. हा येतो येतो. सासरान मेवना वैतागच आहे नुसता. आईच्या गावात त्यात गाडी पण नाही, सायकल घेऊन यायला लागले मला. आला अजून तर आल्या नाही तुझ्या बहिणीचा नवला. आलो आलो. उठी 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 उता 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 लुंगी फाटली लुंगी. उता 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 आई गं. उता. चला लवकर. चला चला बल दावायचा तू. धावाय तू काय धावाय जात आहे? तुम्ही दावायचा तू. मी काय दाखवाय जाऊ? अहो दाजी पप्पा जावाय बापू म्हणते ती. हा आईला सासर बोबडा आहे त्यामुळे काय घंटा कळत नाही काय बोलते ती. डोसक्याला तापच आहे. काय बस बस ताटाला. बता बता बसा बसा. हा ए तू पुन्हा बस कळ का? बता. उठीव त्याला. पडलं की हळूच बसा हळू बसा. त्याला आईला मी पण बोबडा व्हायचं येणार. बस बस नळीव बस. हा त्याला लवकर हळू हळू सॉरी सॉरी. दावायचा तू का पाहताय मला. बसा बसा. त्याला हा मी आधी बसतो. बसा माग. त्याला तू दांडेव बस. बसलं. नळीव. बता बता. हा जाऊ दे का? हा. आईच्या गावा. हॅलो हॅलो. त्याला त्याला तिथलाच पालतीचा हा बदा दिशी लावायचा तू पलवा की दादा. पलवा पलवा. पाडलं पाडलं. कोण पाडलं? मातला तू पाडलं. टायटल म्हणलं पाडलं. सायकल वाला पाडलं. मी का पाडलो? अहो पाडलं म्हणते ती. पाडलं मी. हाय ग. हा उता 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 हा मुत्ता आहे तो कुठं मुतू? उता उता. उता बी मला वाटलं मुत्ता म्हणताय. आई ग. चला चालत चला चला. ओ मामा तो माणूस हरवलाय, त्याला कुठे बघितलाय का? तू ता लिवलाय. हरवलेला नाही, हरवलाय. ते तू तू ता लिवलाय. आता तुम्ही माझं डोकं हलवायला लागलाय. हरवलाय माणूस. हा तितके हलिवलाय. कुठं हलिवलाय. आलं खुल्या आपलं खुल्या ती बोबडा आहे त्याला काय कळणार जा तू. डोकं ए इथलं ये. काय मी काय तेवढंच बघत बघ तुम्ही कोण कुठं हलिवतय ती. मातला.
या पप्पा काय झालं कन्हैयाला तुझ्या नावल्यांना पाडलं टाईटली म्हणलं बोकडा नीट सायकल चालवता येत नाही का कशाला पाडलंस माझ्या पप्पांना तुझा पप्पा तर म्हटलं पळीव तुझं पप्पाचं म्हटलं ती पळीव त्यामुळे पडलो आम्ही मातला बर पप्पा लागले नाही ना लादलं दळा बर पप्पा इथे का नाही पाणी ठेवले हात पाय तोंड धुवून घ्या तोवर मी चहा ठेवते बल 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 चला चला लादलं सासरी बुवा पडलाय कशाला या की मातला थॉली थॉली दात पाय पोली त्याला कलक त्या ठेव तवल मी हात पाय धुतो ऐकलं लादलं पडलो डोलात लादलं कंबात मोदलं माझं काय झालं अगं धपाक दिशी सांडलं तुझं सासरी बुवा माझं सासरी बुवा पडलं ती आता ग बया लागलं नाही ना साबणावनं पाय दताला लय जोरात पडले बघ कुठनं साबण आला काय माहित तायडे मी सांग तू साबण कुठनं आला ह्यो बघ व्हिडिओ वैब्या कुत्र्या तुझ्या तर आता कुठे गेला खादे खादे सॉरी बायको नाही का वैब्या तू साबण देऊन पाडलंस ना माझ्या पप्पांना राव दे ना तो मालूम बघ माझ्या पप्पांचं मन आणि तू काय बिघडवलं रे त्यांनी तुझं काय नाही सॉरी परत नाही असं कर हा आता सोडते तुला माझ्या पप्पांमुळं बर चालतंय पप्पा या चहा ठेवलाय सासरी बुवा उठा मातला माझ्या पायात आली ताबण ठेवून मला पालतोय काय पलत दलातलं उद्देत तेलत तर तुला तांदून मालीन तांदूळ कशाला मारता लगीन झालंय माझं मातला उलटा तांदून मालीन उलटा तांदूळ म्हणजे बासमती तांदूळ मारला का टांगून म्हणती ती तांदूळ नाही परत नसलं काय करत काय बुवा चला हिंदी रोमॅन्टिक गाणी भजन लावा आओ जावा आणि तेवढं मटण घेऊन या की अगं रात्रीच्या 9 वाजले त्या 8:30 वाजताच मटण सप्त दुकानातले ए माकडा तू खात नाहीस म्हणून थपा नको लावू जा आणि घेऊन ये जा अगं आई रक्ता शपथ सांगते 8:30 वाजता सगळं मटण सप्त दुकानातले बरे मग एक काम करा आपल्या घरामागं आपलं बोकड आहे की नाही छोटं काळं हा ते कापून आणा मटण वाल्याकडनं बर अगं पण ती 5-6 किलो मटण पडल बोकडाच त्या राहिलेलं मटण काय करायचं मग पडू दे की माझे वडील आणि भाऊ काय येईल फक्त हा काय बोलला काय काय बोलते मी घेऊन या जावा मग पुढचं बोला मेवून येत काय जावा तुमचं तुम्ही बर लवकर या हा येतो हा आईला बोकाड कापाय न्यायच्या आधी जरा दारू पिलो होतो लई तलाव झाले काही वेळानंतर आईला सुटते नाही बोकाड दर्शील आमचं चष्या काय माहितीये का बोकाड घेऊन आलोय बोकाड तेवढं कापून दे मी आत्ताच लेवल लावून आलोय सकाळी की बारीक बारीक पेस करून देतो अहो लेवल मी पण लावली येताना लावली आताच कापून द्या सासऱ्याने मेहून आले ते कसं बायको मारायला मटण घेऊन गेलो नाही ते बर कापून ठेवतो मी तिथं दावणीला बांधा बाहेर जा बरं बांधतो किती वेळा नेऊ एक अर्ध्या तासाने जा येतो माझी उत्तर येतो येतो यार काही वेळानंतर चाचा अहो उतरली माझी दारू अजून दारच लावताय काय तुम्ही अरे पोरा मगाशीच कापून ठेवलंय डब्यात भरून ठेवलंय हा थँक्यू चाचा हे तर जड आहे की किती किलो असेल 7-8 किलो आहे ना हाय हाय ओके चला येतो चाचा पाहिलं चांगलंच जड आहे आतोन्या आकला वाजले तवा येणार तुझा दादी मतन देऊन इतिली आले हावऱ्या काय म्हणला तिथं काय आपलं कुठे काय बायको इधर आणलंय बघ मटण 7-8 किलो पडलं असेल पप्पा अर्धी तासात जेवण बनवते बलवत पुली तल पोळी कशाला पाहिजे आणि मटण आणलंय की पुली म्हणलं तिला पुली तेच म्हणतोय पोळी कशाला पाहिजे मटण पोरी म्हणतायत ते हा पोरी हा बरोबर कर मटण करते सासरी बुवा अंगठी कवा केली साई मला पोगत आला तवा आमच्या तातल्याने अंगठी माझ्या बोतात घातली
बोतात बोतात हा बोटात वी हा. तुला पोग झाले की तुझ्या बी बोतात घाल बोटात म्हणते ती. बोटात. बोटात वी हा हा. बरोबर चालते घाला. पप्पा ही घ्या पोटभर खावा बरं का. पोली तू पण देव की नाही अहो पप्पा आम्ही दोघं पूजेला बसलेलो ना त्यामुळे आम्हाला खायचं नाही नॉनव्हेज. बल बल पोट भरून खावा मिळणे. होय दाढी खावा की. हा नको मी शाकाहारी माणूस आहे. खावा तुम्ही खावा खावा. पोली एक नंबर झाले मतन. पप्पा लाजू नका पोटभर खावा. अजून पुली आणि मत ना त्या हा चालते चपाती पण आणते. हा पप्पा चांगलं जाते वाशा वास येतो तुमच्या तोंडाचा. आला तू का त्याला येऊया जवळ तूच काय मुद्दा येत आहे माझा. हॅलो बोल किशोर बा. काय करतोयस? काय नाही बघ दाट घालतोय. ए मातला का त्याला तोंड दावल तुटत माझ्या. मी कुठं चुकलोय कवळा हागला असेल. ताई ए, छी. बाकी काय चाललंय अजून. आलं ये माकला तू तुझी बोललं तुझ्या त्याला आता थांब. कुत्र्या वैद्या का मारलंस मला डबडं. अगं मी कुठं मारलाय खाल्ला आलंय डबड. मला माहितीये तूच मार. बघतो त्या मातला माझ्या अंडा तुटतो. मारा पप्पा अजून चांगल्या मारा चुकून. तो आली सॉरी परत नाही असं काय करत. पप्पा मी नाश्ता करते तू. हा पोली तोले कर मला तोले. बर चालते. हल्ला देवा माझ्या बोत्यातली आणती तिथं गेली. बोत्यातली कुठं. बोटातली आणती तिथं गेली. उलता इथं उडका इथंच कुठं तर असेल. ताले मेली नकल करताय तू. सॉली थॉली उडका खाली आहे इकडं आहे का बघू दे. हवा ऐका की काय बोल. आपलं काळं बोकड तर घराच्या मागच आहे. मग तुम्ही रात्री कुठलं बोकड कापलं. वहिनी तुमच्या घराच्या मागण्यात रोज तुमचं काळं कुत्र बघतं. आज कसं काय बघलं नाही हो? अरे देवा म्हणजे कुत्रा गायब आहे आणि बोकड घराच्या माग आहे. म्हणजे तुम्ही रात्री बोकड समजून कुत्रा कापलं का काय. आईला तरी म्हणलं रात्री बोकाड भुकत कसं काय होतं मला. अगं बायको रात्री मी जरा दारू प्यायला त्यामुळे काय कळलं नाही. कापणार सुद्धा दारू प्यायला होता त्यामुळे त्यानं कुत्रच कापलं 100%. म्हणजे आपण बोकाड शोधून कुठलं खाल्लं. नाही येणार आता बाहेर टेन्शन घेऊ नका. ताईडे आम्हाला दवाखान्यात गेलं पाहिजे नाहीतर काहीतरी आजार होईल. होय अहो तुम्ही त्याला दवाखान्यात घेऊन जावा लवकर. बरं जातो हा जा. वाट फाडायला लागतंय काय माहित. चला डॉक्टर डॉक्टर दरवाजा उघडा यार. डॉक्टर नमस्कार. डॉक्टर 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 मी म्हणतो तसं म्हण डॉक्टर र डॉक्टर डॉक्टर. डॉक्टर बोबडा आमचं सासरीच्या नादाला लागू नका. तुमचा दादा बघा. हे बाबड्या सांग तुला काय होतंय. डॉक्टर कालातले आम्ही तुटलं चाललं. काय तू कुठं खाल्लं. कशाचं चपातीचं का भाकरीचं. तुटलं ना भाऊ, तुटलं त्यातलं तुटलं चाललं. काय कुठं खाल्लंय तुम्ही. अर 14 इंजेक्शन द्यायला लागणार तुम्हाला बिंबीत. चालतंय पण आम्हाला काय झालं नाही पाहिजे. बरं काय होत नाही तुम्हाला. डॉक्टर ऐका की माझा पण एक प्रॉब्लेम झालाय. 1 मिनिट. काय प्रॉब्लेम झालाय. काय होतंय माहिती का खाल्ल्यानं काय पचन झालंय. खाल्लं का नाही सकाळी हायच पडते बघा. काय खाल्लेलं रात्री. रात्री बघा छोले खाल्ले मी. मग एक काम करा संडासला गेले ते छोले पडले का नाही हाय लॅब टेस्टला घेऊन या. हा मला माहित होतं तुम्ही आणायला सांगणार लॅब टेस्ट साठी. म्हणून मी सकाळी संडासला गेलो पडलं होतं ना छोले ती घेऊन आलो. कुठं आली. ती काय पिशवीत आणली. त्याला बाहेर काढलं तिथे जेवण नाही मी आता खाल्लं का नाही त्यांनी खाल्लं का तुला. तुम्ही पण चाललंय. डॉक्टर कशी लागली टेस्ट. माकडा आधी सांगायचं नाही तुला. आता मला काय माहित खाता ती.
डॉक्टर आमचं काय तरी बटाटी इंजिन काय तरी. ए थांब जरा बाबा इथं पाक तोंडात चव गेल्या काहीतरी गोड खाली तोंडात चव येणार नाही माझ्या. पप्पा गुलाबजामुन दे की डॉक्टर मी बल देतो. गुलाबजाम डॉक्टर घ्या गुलाबजाम खावा. मस्त आहेत गुलाबजाम. हा मग मस्तच लागणार की रात्री जेवण झालं खाल्लं पप्पानी सकाळी तसंच पडले म्हणून टेस्टिंग साठी घेऊन आलो. माकडानो तुमच्या तर आता अहो चेष्टा केली गुलाबजामुनच पडतं मी. चेष्टा करताय लय मारले डॉक्टरने. सासरे बुवा कशाला डॉक्टरला गुलाबजाम दिलं सा तुमच्या गुलाबजामुळे सगळं झालंय. गुलाबजाम मुलं नाही तुझ्या ठोले मध आलंय सगळं. लय छान आहे जावा. वैभ्या काय रे बायको मारते ती मारत्या सासरा बी मारतोय बरं. भावा तुला माझं दुःख काय सांगू भावा. ती बोबड सासरा आणि मी होणार त्याला घरातनं बाहेर काढायचं आहे. काहीतरी आयडिया सांग. एक काम करतोस का भूताचं वेषांतर कर आणि रात्रीचं भ्या दाखव दोघं पण पळून जातील बघ. भावा शाकाल वा एक नंबर आयडिया दिलास. थँक्यू तसंच करतो. बर तसंच कर. कोणती किल्ला तेमल्या बोलले त्या मला नाही आलेला शिंबूड. लाटली तर माझ्या अंगावर पाय टाकलात का नाही तुला तापडतो बघ तुला. नाही डॉक्टर. चल तिकडे लांब झोप दादा. आता सासऱ्याला आणि मेहुण्याला असं भ्याद होतो हे मुकुटा घालून दोघ जण घर सोडून पळूनच गेली पाहिजे. त्यानं ताली तर ती काय दिली तो नाही. भूत 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 बूट मला पण घ्या बूट स्पार्कचा. आलं भूत भूत पप्पा कशाला पाहिजे तुम्हाला भूत आता. भूत 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 काय भूत कुठे भूत. आता होता इथं. काय झालं सासरे बुवा. भूत भूत कुठं आहे बूट. भूत नाही भूत भूत. भूत अहो काय तरी सपान पडला असेल तुम्हाला. झोपा का पाणी मेवणे झोपा. हे चल ग झोपे काय तरी सपान पडला पप्पा असेल. झोपा नाही भूत. हा आतोल्या दब्बत के काय होतंय तुला. मी कुठं काय करू तुझी. का केक त्याला लागलाय तर पप्पा मागे बघा की. आलं मादत आहे तर तुला पण लवी तुझं. आईला दोघं पण बेशुद्ध पडलीत वाटतंय. चांगलीच भेले दोघ जण. आता उद्याच जाते ती घर सोडून. यस जमलंय. आईला सासरेची मेवण्याची लय जोरात फाटल्या. आता जाते तीच घर सोडून. हा? हा? कोण आहे. ए कोण आहे. हा आईला कोणच नाही. वाऱ्यानं हलत असेल. सासरे भाऊ मी आहे सासरे भाऊ. काय सासरे भाऊ वाचवा मला घरात भूत आहे लय डेंजर. अहो मला बी बुद्धीतलं मदती. अहो ती मीच होतो. म्हणजे मी पण बघितलं या लय डेंजर भूत आहे. मी मध्ये झोपू का तुमच्या दोघांच्या. बल बल दोपा दोपा. लय भीती वाटते. मेवणे तिकडे सारखा. कोण आहे. अहो काय झालं दवाई जात तू. सासरे भाऊ तुम्ही इथं आहे. मग तुमच्या जागेवर कोण आहे. भूत आहे. तू तो नाही तू काय भूत. अहो सासरे भाऊ आता तुमच्या जागेवर झोपलेला आहे शपथ खरं सांगतो मी. त्या बाता ताय बी तांदूळ आता नाही तर भूत.
आणि ओ दावा मुतून येऊन तोपा नाही दुपून मुत्तीला झोपूनच मुतलं या भूत बघून चड्डी बोलली झाले काय छि 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 टंदी बदलून या दावा दावा बरोबर येत दावा तू काय हो सासरी बुवा मला लय द्या वाटायला लागलंय अहो मला पण लय भ्या वाटायला लागले भूत बघून माझी टारारा फाटल्या बघा आता काय करायचं? आता काहीच करायचं नाही इथं जिन्यात बसून राहायचं आपण दोघं जर खाली गेलो तर भूत धरल आपल्याला नाही धरत कुठे आवाज कसलं भूत बघितलंय का की तापाने एवढं फणफणतंय अगं लय डेंजर भूत आहे मला नाही राहायचं या घरात बोली आम्ही जातो आता आमच्या गल्ला का हो पप्पा काय झालं इथं भूत आहे भूत चल र बरोबर जावा अहो पप्पा आईनं ताईसाठी लाडू दिली ती बॅग तसंच राहिलं की हा आले मग तेव की बिया खाली दे लालू बरोबर आईनं लालू दिली ती अहो माझ्या आईने लाडू दिलेत अगं आधीच माझे फाटले खावा लाडू आहे ती का आईला कुठे गेलं लाडू आले काल टाकलं तामान आणि दे लालू भूताचं मुकुट कुठं आले सासऱ्या मेवण्या म्हणजे तुम्हीच मला रात्री व्याज आलो मी नमस्कार मित्रांनो, मी विशाल ठोंबरे. नमस्कार मित्रांनो, मी वैभव ठोंबरे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा. व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका.